नमस्कार. पोस्ट हर्पेटिक न्यूरल्जिया पार्ट 2 मध्ये आता आपण पाहणार आहोत की प्रत्यक्ष याची चिकित्सा कशी करायची. तर पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे जे हर्पीज झॉस्टरचं जे इन्फेक्शन असतं, व्हायरस असतात, त्याच्यामुळे मज्जातंतूंना कशी दुखापत होते आणि ती दुखापत बरेच दिवसांपर्यंत जर चालू राहिली तर या पद्धतीचा आजार आपल्याला सतावायला सुरुवात होते. अत्यंत तीव्र वेदना, खाज येणं, दुखणं, झटका बसल्याप्रमाणे वेदना, अशी अनेक लक्षणं याच्यामध्ये असतात. तर तुम्हाला मी नेहमी सांगत आलो की कुठल्याही आधुनिक आजाराचं किंवा त्याचं इंटरप्रिटेशन हे आयुर्वेद हा वेगळ्या पद्धतीने करत असतो. तर आयुर्वेदानुसार यामध्ये पित्त आणि वातदोष हे जर व्यवस्थित चिकित्सा करताना नियंत्रित झाले नाही, त्यांची चिकित्सा जर परिपूर्ण झाली नाही, तर हे वाढलेले दोष हे शरीरामध्ये संचित राहतात आणि ते आपल्याला नंतर त्रास देत असतात. त्यामुळे पहिला माझा सल्ला राहील की तुम्हाला जेव्हा जेव्हा या पद्धतीचं नागबेड्याचं इन्फेक्शन होईल तेव्हा तुम्ही त्वरित आयुर्वेदिक औषधोपचार सुद्धा लगेच सुरू करा. कारण जेवढी लवकर ट्रीटमेंट सुरू करेल तेवढा हा व्हायरल लोड कमी होतो, वाढणारे जे पित्तवात दोष असतात ते कमी होतात आणि पेशंटला नंतर होणारी जी कॉम्प्लिकेशन्स असतात ती टळू शकतात. तर आपण आता ह्या पोस्ट हर्पेटिक न्यूरोलॉजियाकडे आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे पित्त आणि वात दोष कमी करणे या अनुषंगाने आपण ट्रीटमेंट पाहणार आहोत. तर पित्तदोष जेव्हा वाढलेला असतो तेव्हा त्याची स्टँडर्ड ट्रीटमेंट असते ती म्हणजे विरेचन. तर विरेचन हे आपण लघु विरेचन पण देऊ शकतो, सद्य विरेचनही देऊ शकतो किंवा व्यवस्थित प्लॅन करून म्हणजे घृतपान करून, स्नेहनस्वेदन करून त्याचं विरेचनही करू शकतो. त्यामुळे साठलेली जी उष्णता शरीरामध्ये म्हणतो, पित्तदोष असतो, रक्तदोष असतो, हे दोष हे विरेचनाने शरीराबाहेर निघून जातात आणि त्यामुळं हा न्यूरॉल्जिया आपल्याला झपाट्याने कमी होताना दिसतो. त्याचप्रमाणे अनुलोमन चिकित्सा म्हणजे नियमित या रुग्णांचं पोट साफ होणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण पोट साफ होणं या प्रक्रियेतून वाढलेला पित्तदोष शरीरातला कमी होत असतो. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाच्या 2-3 स्थानिक चिकित्सा आहेत त्या मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. त्यामध्ये पहिली चिकित्सा आहे ती म्हणजे जलौकावचरण, लीच ॲप्लिकेशन. तर हा भगवान धन्वंतरीच्या हातात असलेले एक अणुशस्त्र आहे. तर हा जो एक जलीय किडा आहे हा आपण जेव्हा त्या भागावरती लावतो तेव्हा तो त्या ठिकाणी पकडतो. तिथले जे संचित दोष असतात, जे काही टॉक्झिन्स असतात, जी काही केमिकल्स असतात की जी तिथं नर्व्हजला इरिटेट करत असतात, त्या सगळ्या द्रव्यांचं शोषण या जळूच्या माध्यमातून होतं आणि त्यामुळं झटकन आपल्याला ऑन द टेबल रिलीफ जर पाहायचं असेल तर जळवांसारखी दुसरी कुठलीही ट्रीटमेंट नाही आहे, ही गोष्ट खरी आहे. त्याचप्रमाणे जर त्याची व्याप्ती जास्त असेल तर आपण रक्तमोक्षण म्हणजे सिरागत रक्त शरीराच्या बाहेर काढणे ही सुद्धा ट्रीटमेंट करू शकतो. आणि अतिशय एक सोपी पण प्रभावी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे वेधन. छोटीशी 26 नंबरची इन्शुलिन निडल जी आपण म्हणतो ती जर आपण त्या ठिकाणी वेधन केलं, आता तुम्ही व्हिडिओमध्ये फोटोमध्ये पाहत असाल, ते जर वेधन केलं तर तिथं जे काही संचित दोष असतात त्या दोषांना वाट करून देतो आपण आणि त्यामुळे तिथले पित्तदोष, रक्तदोष, वातदोष हे तिथले कमी होतात आणि त्यामुळे वेदना, चुणचुण, खाज, दाह ह्या सगळ्या गोष्टी लगेच कमी व्हायला लागतात. दुसरा दोष मी मगाशी तुम्हाला सांगितलं तो म्हणजे वातदोष. तर वातदोषाची चिकित्सा आहे ती म्हणजे बस्ती चिकित्सा. तर आत्ता आपण पाहिलेलं आहे की याच्यामध्ये नर्व्हजवरती परिणाम झालेला आहे. नर्व्हज म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीने काय तर मज्जा धातू. तर मज्जा धातूच्यासाठी कोणता बस्ती जर आयुर्वेदामध्ये सर्वश्रेष्ठ सांगितला आहे तर तो म्हणजे तिक्त क्षीरबस्ती. तर याच्यामध्ये काही कडूरसाच्या वनस्पती असतात, त्या वनस्पती दुधामध्ये उकळून त्याच्यामध्ये औषधी तूप टाकलं जातं. ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे आणि आमच्या कल्पतरू आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणावर सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. आम्ही ही सगळी चिकित्सा रुग्णाला समजावून सांगतो आणि पूर्ण सामान ते घरी देतो. त्यामुळे रुग्ण ही चिकित्सा अत्यंत निर्दोष पद्धतीने आणि अत्यंत प्रभावी पद्धतीने ते घरी करू शकतात. ही अत्यंत एक 5 मिनिटाची छोटी ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये हे औषधी जे द्रव्य असतात ही गुदमार्गाने आतमध्ये सोडली जातात आणि त्याचा परिणाम हा प्रत्यक्ष मज्जाधातूवर आणि नर्व्हजवरती होतो आणि त्यामुळे पेन रिलीफ हा लगेच आपल्याला दिसायला लागतो. वाताची दुसरी चिकित्सा असते ती म्हणजे अभ्यंग. वेगवेगळ्या प्रकारची शीत गुणधर्माची वातशमन करणारी अशी जी तेलं असतात त्या तेलांचा अभ्यंग जर आपण करत राहिलो तर तिथले नर्व्हची जी सूज असते ती कमी होते आणि वेदना कमी व्हायला लागते. आता वेगवेगळी लेपद्रव्य सुद्धा ह्याच्यामध्ये वापरली जातात कारण स्थानिक चिकित्सेला त्वचा विकारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असतं.
कारण ती प्रत्यक्ष त्या ठिकाणी केली जाणारी ट्रीटमेंट आहे. तर ह्याच्यामध्ये कोणकोणती द्रव्य असतात आता मी समोर इथं मांडलेली आहेत, ती तुम्हाला एक एक करून मी सांगतो की कोणकोणती वातपित्तशामक द्रव्य आहेत. तर यामध्ये चंदन हे अतिशय श्रेष्ठ द्रव्य आहे. दुसरं आहे ते म्हणजे ज्येष्ठमध, वाळा ज्याला उशीर म्हणतात ते द्रव्य. नंतरचं आहे हे सुवर्ण गैरिक, हे अत्यंत प्रभावी पित्तशामक द्रव्य आहे. हे अंगातली उष्णता कमी करतं आणि तिथली सूजही कमी करतं. भीमसेनी कापूर, हा कापूर जो आहे हा पोटामध्ये पण आपण घेऊ शकतो. हा ओरिजिनल कापूर असतो, तो आम्ही तिथं लेपामध्ये वेगवेगळ्या वापरतो. दशांग लेप, वेगवेगळ्या पद्धतीची अशी शीतद्रव्य आहे त्याच्यामध्ये, यांचा हा एक योग आहे. हा थंड पाण्यामध्ये मिसळून त्या ठिकाणी लावला जातो. तर या पद्धतीची वेगवेगळी द्रव्ये जी आहेत ही स्थानिक चिकित्सा आपण जेव्हा करतो आणि हीच औषधं प्रत्यक्ष जेव्हा ॲक्टिव्ह स्टेज असते तेव्हाही उपयोगी पडतात आणि जेव्हा नंतरची कॉम्प्लिकेशन्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा उपयोगी पडतात. आता स्थानिक चिकित्सेमधलं पुढची अजून एक उपक्रम जो आहे तो म्हणजे कषाय धारा, औषधांच्या काढ्यांच्या वेगवेगळ्या धारा आपण करतो. तर याच्यामध्ये धारा द्रव्य जे आहे त्याच्यामध्ये त्रिफळा हे अतिशय पॉप्युलर द्रव्य आहे. अत्यंत पोटंट, अत्यंत महत्त्वाचं द्रव्य आहे. याच्या काढ्याची आपण धार काढून जर ती त्या अफेक्टेड पार्टवरती सोडली तर त्यामुळे तिथले दोष कमी होतात. पंचवल्कल, 5 प्रकारच्या झाडांच्या सालींपासून बनवलेलं हे मिश्रण आहे, त्याचा काढासुद्धा आपण करतो आणि त्याची धार सोडतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे नर्व्सवरचं जे इन्फ्लेमेशन असतं ते कमी व्हायला लागतं आणि वेदना, दाह, आग, खाज ह्या सगळ्या गोष्टी झपाट्याने कमी व्हायला लागतात. यामध्ये ओरल मेडिसिन्सही तितकीच महत्त्वाची असतात. याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं मज्जातंतूंवर काम करणारं औषध ते म्हणजे अश्वगंधा, सारिवा, मंजिष्ठा आणि भूम्यामलकी. ह्या सर्व औषधांवर अनेक विद्यापीठांमध्ये संशोधन झालेलं आहे आणि ही सगळी औषधं अँटीव्हायरल अशी यांच्यामध्ये स्ट्रॉंग प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे जे उर्वरित अंश असतात इन्फेक्शनचे ते कमी होतात. मज्जातंतूंना आलेली सूज याच्यामध्ये कमी होते आणि आजार हा पूर्णतः यातून रोगांची मुक्ती होऊ शकते. यामध्ये अनेक प्रकारचे रसकल्प आहेत. बृहत्वाद चिंतामणीसारखे, समीर पन्नगसारखे किंवा मौक्तिक, मोतीचं भस्मसुद्धा आयुर्वेदामध्ये वापरतात, प्रवाळ भस्म वापरतात. ही सगळी औषधं अत्यंत हुकमी या आजारावर म्हणून उपयोगी पडतात. त्याचप्रमाणे नर्व पेन कमी करण्यासाठी स्पेसिफिकली सारस्वतारिष्ट हे एक मज्जातंतूंवर काम करणारं औषध, महायोगराज गुग्गुळ अशा सध्या यासारखी सुद्धा औषधं. फक्त हे काय की आयुर्वेद हा सब घोडे 12% या नियमाने काम आपल्याकडे होत नसतं. प्रत्येक रुग्णाची परिस्थिती, त्याची प्रकृती, त्याची अवस्था, त्याची तीव्रता या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन यामध्ये वैद्यांच्या सल्ल्याने ही औषधं निवडली जातात आणि ती आपल्याला अत्यंत परफेक्टली काम करतात आणि मग आपण ह्या मज्जातंतूंच्या मुळं होणारी जी वेदना, पोस्ट हर्पॅटिक न्यूरल्जिया आहे, याला आपण बाय बाय करू शकतो. धन्यवाद.